आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संक्रांत कशी करायची। तर हा सण असतोय 3 दिवसांचा। पहिला दिवस असतो भोगीचा। या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून अंघोळ करायची। पाण्यात तीळ टाकण्यामागे नैसर्गिक शास्त्राधार आहे। आयुर्वेदानुसार तिळात स्निग्धता असते, थंडीचे दिवस असतात, मग त्वचेवरील विपरीत परिणामांपासून रक्षण होते असे मानतात। नंतर भाकरीत सुद्धा तीळ घातले जातात। यावेळी ऋतूनुसार जो भाजीपाला असतो, वांगी, घेवडा, गाजर, हरभरा इत्यादी भाजीपाल्याची मिश्र भाजी करतात। आनंदाने सर्वजण एकत्र बसून ते जेवतात। दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा दिवस। या दिवशी तीळ आणि तिळासहित गुळाचे लाडू याला खूप महत्त्व आहे। तिळामध्ये स्निग्धतेचा गुण आहे आणि गुळामध्ये उष्णता आहे। रक्तवाहिन्या आणि त्वचेवर थंडीचा परिणाम होत असतो, म्हणून त्यासाठी तिळगुळाचे महत्त्व आहे। सुगडे किंवा खण पूजण्याचा सुद्धा महिलांचा विधी असतो। सुवासिनी स्त्रिया हे सुगडे किंवा बोळक्यांचा खण पूजन केले जाते। हे पूजन करताना त्या हंगामात येणारी पिके आणि त्यांची तुकडे या सुगडामध्ये टाकले जातात। बोरे, तीळ, ऊस, गाजर, हरभरे इत्यादी पीक वस्तू ह्या त्या सुगडांमध्ये टाकल्या जातात। यालाच मराठीत वौसा असे म्हणतात। देवीचेही पूजन केले जाते। तसेच सुवासिनींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो। एकमेकींना वाण म्हणून वस्तू दान म्हणून दिल्या जातात। घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो। देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। शहरातील मुले उंच इमारतीवर जाऊन पतंग उडवतात, तर खेडोपाडी असणारी जी मुले आहेत ते उंच टेकड्यांवर जाऊन आपला आनंद द्विगुणित करतात आणि टेकड्यांवर जाऊन पतंग उडवतात। सायंकाळी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात। तिळगुळ घ्या आणि नेहमी गोड बोला अशी सर्वांची इच्छा आणि विनंती असते। या स्नेह आणि गोडव्यातून आपुलकीची भावना वाढावी असे सर्वांनाच वाटते। आता तिसरा दिवस जो आहे तो संक्रांत झाल्यानंतर येते ती किंक्रात। याला कर किंवा करीदिन सुद्धा म्हणतात। या दिवशी करकर घालायची नसते, म्हणजेच वादविवाद, भांडणतंटे हे करायचे नसतात। या दिवशी कोणतेच शुभ कार्य सुद्धा केले जात नाही। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस